विकास कामाच्या जोरावर, जनशक्तीच्या बळावर आणि लोकप्रिय शिस्तप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आधिपत्याखाली व भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे यांच्या आशीर्वादाने मालगाव जिल्हा परिषद गटाचे व गुंडेवाडी आणि मालगाव पंचायत समिती गणातील भाजपचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय मिळवतील असा विश्वास मयूर नाईकवाडे यांनी कुंटननगरी न्यूज चॅनेलशी बोलताना आपले मत व्यक्त केले। भाजपचे मालगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे, मालगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार पांडुरंग उर्फ रंगराव पाटील व गुंडेवाडी गणातून नीलम मयूर नाईकवाडे या उच्चशिक्षित उमेदवारांनी घर टू घर प्रचारात आघाडी घेतली आहे। वॉर्ड क्रमांक 1, 5 व 6 मध्ये कोट्यवधी रुपयांची मजबूत विकास कामे झाल्याने भाजपच्या या तीनही उमेदवारांचा विजय मतदार जनता मोठ्या ताकदीने करतील। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर आम्ही निश्चितपणाने मोठा विजय मिळवू। विकास कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची खात्री आम्ही जनतेला देत आहोत। त्यामुळेच आमचा विजय निश्चित मानला जात आहे। देशात, राज्यात, जिल्ह्यात सर्व ठिकाणी भाजप सरकार आहे। त्यामुळे विकास कामांसाठी निधी हा या भाजपकडून मिळणार याची खात्री जनतेला झाल्यामुळे जनतेने कोणावर विश्वास न ठेवता केवळ भाजपलाच मतदान करायचे असा निर्णय घेतला असल्याचा प्रतिक्रिया मतदाराने उमेदवारांना दिल्यामुळे उमेदवारांनी मोठ्या ताकदीने प्रचाराचा जोर धरला आहे। सांगली जिल्हा परिषद मालगाव गटाचे जे उमेदवार आहेत दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय छान आहे। त्यांनी आतापर्यंत त्यांचे वडीलधारी मंडळी असतील त्यांचं समाजाबद्दल योगदान चांगलं आहे आणि त्यांना अक्षरशः वाढता पाठिंबा मिळत आहे। म्हणजे आदरणीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी गावात जी केलेली विकास कामं आहेत ती एवढ्या प्रमाणात की न भूतो न भविष्यतो एवढी कामं केलेली आहेत। आमदार खाडे साहेबांच्या माध्यमातून भयानक अशी म्हणजे कामं झालेली आहेत। कमीत कमी 85 ते 86 कोटीची विकास कामे आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून केलेली आहेत। तसेच पंचायत समिती गणातून आता माझी मिसेस सौ नीलम मयूर नाईकवाडे ह्या उच्च शिक्षित आहेत आणि आम्ही 1 नंबर वार्डामध्ये जो विकास काम आम्ही केलेले आहेत ती लोकांना म्हणजे जी अपेक्षित कामं आहेत ती आम्ही बऱ्यापैकी प्रमाणात आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे। अतिशय सुंदर असा अनुभव आम्हाला प्रचारात येतोय। बरोबर आहे, म्हणजे लोकांची प्रतिक्रिया एवढी भारी आहे की बाबा मयूर खरोखर काम केलायस काय तर तुला आम्ही 100% निवडून देणार। तुमच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना, मालगाव पंचायत समिती गटातील उमेदवारांना ही जी विकास कामे भाऊंच्या माध्यमातून झालेली आहेत ही 100% कुठं तर आम्हाला विकासाच्या दृष्टीनं आम्हाला निवडणुकीच्या विजयापर्यंत घेऊन जाणार ह्या तीन मात्र शंका नाही। साधारणतः आमच्या गुंडेवाडी पंचायत समिती गणातून माझी आई ज्या वार्ड नंबर 1 मध्ये सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती लक्ष्मी विजय नाईकवाडे यांच्या माध्यमातून आम्ही कोट्यावधीची कामे केली आहेत 1 नंबर वार्डात। तिथून लोकांचा प्रतिसाद एवढा जोरात आहे की लोकांना जाणं आणि फक्त पॉम्पलेट देणं की बाबा मी उभा राहिले म्हणजे माझी मिसेस विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही उभा राहिलोय, आम्हाला विकास केलाय मी आणि इथून पुढे पण करून दाखवणार एवढीच आम्ही म्हणजे लोकांच्या पुढे जाऊन आम्ही नमस्कार करत चाललेलो आहे। त्याच्या दृष्टिकोनातून खरोखर आम्हाला 1 नंबर वार्डातून पाठिंबा मिळतोय। त्याचप्रमाणे खाडे साहेबांनी, काकासाहेबांना असतील, राजमा साहेब असतील, पार्टीच्या नेते मंडळींनी 6 नंबर वार्ड गावातील सगळ्याच भागात काम केलेलं आहे। 6 नंबर वार्डात आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांना 1400 मताचं मताधिक्य आहे। बरोबर काय हे फक्त विकासाच्या जोरावरच, हे काय कुठलं काय म्हणजे असंच गेलंय आणि उभारले निवडणुकीला असं केलंय असं काय प्रकार नाही। म्हणजे पहिला विकास केलाय आणि विकास केलाय आम्ही, पहिला विकास करून दाखवलोय। जनतेला आम्ही खोटे आश्वासन दिले नाहीत, आम्ही खरे आश्वासन देऊन ती पूर्तता करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर चाललोय। 5 नंबर वार्डात पण सेम परिस्थिती आहे। प्रत्येक समाज घटकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, प्रत्येक रस्ता करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून पुढे पण शाळेत म्हणजे जी प्रस्तावित कामं जी लोकांच्याकडून आम्ही घेतोय नावं, मी खाडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा 100% प्रयत्न करणार। गुंडेवाडी गणातून गुंडेवाडी गावात जी समस्या आहे काय ती समस्या पूर्णपणे ताकदीने करण्याचा मी एकदा लोकांनी मला संधी द्यावी, मी 100% आम्ही विकासाच्या जोरावर आम्ही विकास काम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार।